मुसल्लम आपली तो बस राईस प्लेट. सलाम सेठ, सलाम सेठ, सलाम सेठ. क्रिमिनल लाईफ संपूर्ण केसेस हायकोर्टापासून सोडवलेले आहेत. मी ते नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टायगर माझा घाबरल्या बरं का फुग्यांना. हे बघा इकडे बघा सजावट चालले आणि मित्रांनो वाजलेत बघा किती, रात्रीचे 9:15. आता आणि वर्किंग डे होता आणि हा डेकोरेटर आताशी आलाय आमचा, हाय ना सगळं. तो कामावर गेला होता ना. आता म्हणाल कशासाठी आले बघायचं, फुगा फुगानं झालंय. गौऱ्याला बोलू का मशीन घेऊन. अरे फुगे कुठे आणले आपले, हे पूजेचे फुगे. मग तू काय वापरलंच नाही तर काय करणार. हा तर हे बघा मित्रांनो काय चाललंय यांचं इकडं. काय ग फुगलेला ना. फुगवायला जाते आणि हवाच भरणं झाले त्याच्यात. हा इकडे बघा काय चाललंय यांचं. तर हे सगळं कशासाठी चाललंय तुम्ही म्हणाल आता ताई. तर हे चाललंय बर्थडे साठी बरं का, माझा बर्थडे आहे आणि आत्ताशी आले सजावट करायला. जाऊ दे त्यांची सजावट. हा ही लेट आली ना. माझे डोळे मी मॅक्सीवरच केक कापणार आहे. एवढं सगळं करतो नाही मी मॅक्सीवर. टायगर मॅक्सी चांगली वाटते ना आपली. आपण गलीब आहे ना, गलीब आहे ना. मग माझ्या टायगरला कपडे घातलेत का. त्याला घालते मी टी शर्ट जातो. तर हे बघा मित्रांनो असं चाललंय यांची सगळी सजावट. तर होऊ द्या आता त्यांचं चाललंय. तर तोपर्यंत मी इकडं आता माझी तयारी करून घेते. अचानक भयानक घुसलेत सगळे, मला माहिती नव्हतं की येणार आहेत म्हणून. आणि माझं चाललेलं इकडे स्वयंपाक करायचं काम. हे बघा तर आता सगळा प्लॅन फिसकटला. आता मला पण काहीतरी वेगळं प्लॅन करावं लागणार आहे. चला पटापट आता तयारी करून घेते. वा 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 वा. असा काकीच्या बाजूला बसलाय टायगर आहे ना. फोटोशूट चाललंय, फोटोशूट चाललंय. हाय ताबडीच्या येते बाजू येते येते. हा चला पुढे केक, पुढे पुढे केक, पुढे. हिला सांगितली केक नाही आणला. ए केक कुठे आहे का. फुगा फुगा. ए बाहेर नाही. इकडे चल, गावाला नाही जायचं. घेऊन येऊ चल. गावाला नाही जायचंय, गावी नाही जायचंय. हे बघ इकडे या. केक आणायला गेलाय तो. केक आणायला गेलाय. केक आण. तुम्हाला हॅपी बर्थडे कर. तुला केक नाही देणार मी, तुला नाही देणार. याला नाही द्यायचं ना केक. काय द्यायचं, काय देणार. चल इकडे या. अरे बापरे, 2 केक, समीर 2 केक. तो बघ गेला बोलवायला. तो बघ समीरला. माझाच बर्थडे आणि मीच केकची सजावट करते. अरे नाही, मी त्या दोघांना बोलवायला. माझाच बर्थडे, चला मी केक बघते. हा कोणी आणलाय गेस गेस. हा रेनबोचा आहे सुजल दादा. टायगरच्या पप्पाने आणला बहुतेक. नाही मम्मा नाही, आम्ही नाव वाचूनच सांगू. आणि मोठी मम्मी नाही. हा राणीचा आहे, हा राणीचा आहे. आणि हा दादाचा आहे. हा पप्पाच आहे ना दादाचा. पप्पा मेणबत्त्या लावूनच आणलं वाटतं. हे नाही असं. हा कॅडबरी वाले आम्ही जास्त खाणार. टायगर 2 केक बघाले लवकर. असा का मला केक आणला रे तू. हा असा का आणला. चांगला का नाही आणला तू. हा तू आणलाय. हा मग चांगला आणला. याची टेस्ट बघून मग तुम्ही बोला. असं बोलतो. कोणचा रेड बलून्स. काय केक लागतो काय काहीतरी आहे. बलून कंपनीचा ब्रँड चुकला थोडासा. अर्धा बरा आहे, अर्धा 50-50 क्वालिटी बलून बोलली ती. मग तर मित्रांनो आता आमची केक कटिंग होणार आहे. सगळे जमता येईल तर जमू द्या. चला
वाढदिवस आमच्या मम्मीचा, आपण करू वाढदिवस मम्माचा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू मम्मी, हैप्पी बर्थडे टू। बापरे आलं कडे काय पाहू पहिलं खंड ना या प्रकारे हे त्यांचं हे. अरे अंगावर नको सांडू खरंच खा सगळं थांब. फोटो फोटो अरे फोटो कुठे आहे? कुठे गेला तिचा? फोन कुठे आहे? त्याच्यात निघतोय ना नाही नाही हा का? त्याला द्यावं तो गरीब बघतो विचार. खाल्लं त्यानं जास्त सगळं ते पाणी तिथं बस खाली ते मी शिकू का गुडघ्यावर बस. हा याला पण घे. तीन वेळा असं तेव्हा आपण काय चुकलं असेल तर माफ करा. देवा अगं बाई रडला का परत आधार भेटतील गाव दे जरा आता जरा चला, अरे हात बाबा, लावा, हात लावा. आजार. नको, नको. दे, आपण. ए, अरे, आहो, काढल्या ना व्हिडिओ हो, झालं ना आता काय 2 तास तसं बसून ठेवता का या आईला तिच्या तरी पायाला हात लावले आणि नाही लावला लाव रे पायाला हात लावला डोकं ठेव पायावर डोकं ठेव पायाला हात लावला डोकं ठेव. डोकं ठेव डोकं ठेव नाही जमत मला जरा या गुडघ्यावर. हा पाय पेंडी हा, ठेव काय नाही पायावर अरे हा ना वाकायला जमत नाही. नाही जरा ते गुडघ्यावर दिसतं. आता सुजल वा 1 रुपया घेऊन आलाय मला चालायला नाही, नक्की चालणार परत. या आपण फॅमिली सगळे उभे राहू ये. जब कोई बात कर जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। देना साथ मेरा ओ बस झालं एक फोटो जय भीम जय शिवराय. मित्रांनो आमच्या अर्धांगिनी त्यांचा इच्छा नव्हती आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा, पण मीच म्हटलं आणि राणी माझी म्हटली की नाही दादा आपण करू. ती भली तिला गावाला जायचं होतं आज, नको म्हणते काय आता आपण का लहान मुलं आहोत का. तर आज एक छोटासा कार्यक्रम आम्ही साजर केला वाढदिवसाचा. तर आपले आशीर्वाद असेच कायम आमच्या पाठीशी असू द्यात. धन्यवाद. हे बघा हे माझे भाऊ, छोटा भाऊ माझा. यांच्याबद्दल बऱ्याच कमेंट आल्या यांना विसरू नका म्हणून. त्यांनी माझ्या जीवनात जेवढा माझा खडतर प्रवास, माझं क्रिमिनल लाईफ, संपूर्ण केसेस हायकोर्टापासून सोडवलेलं आहे. मी ते सांगेन हायकोर्ट, सेशन कोर्ट, लोअर कोर्ट, कुठलं कोर्ट असू दे, बिन आणा पाण्याचा एका वडापावरती 2 दिवस जगून पण मला त्यांनी आज माणसात बसवलंय. आणि आजपर्यंत जे इथे आहे ना मी, केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे. कारण त्यांनी एक भावाचं जे कर्तव्य असतं लहान भावाचं, त्यांनी फार माझ्यासाठी केलेले. त्यांनी त्यांच्या मांडीवरती सुद्धा इन्क्वायरीमध्ये पोलिसांनी पाय फिरवलेत, अख्खी मांडी काळी, केस उपटलीत. निर्व्यसनी कोणालाही, माझे वडील पण असेच होते, कोणालाही एकही शब्द वाईट बोलायचं, कोणाचं मन दुखवायचं नाही. माझे वडील सुद्धा असं त्यांच्या
पाठणीवरती पाय जे म्हणतो आपण त्यांच्या स्वभावावरती आणि तसाच स्वभाव, सुपारी सुद्धा खात नाही, कुठलंही व्यसन नाही आज एवढं वर्ष. आणि त्यांच्या धर्मपत्नी या इथे तो भारती वाघमारे. साक्षी आपली. आज खूप आनंदाचा क्षण आहे, पण कंठात आटून येतो आणि डोळ्यात पाणी येत आहे. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं मी आतून रडतो, डोळ्यात माझी पाणी येत कसं तसं. पण आज मला आनंद आहे, त्यांनी माझ्यासाठी भरपूर काय केलंय. मला माझं जसं जवानी, माझं जसं तारुण्य, माझं जसं चालू झालं ना सर्व, तेव्हा त्यांनी मला साथ नाही सोडली माझी. आणि मला मी कुठेही असो, रात्र अपरात्री कुठेही, आणि प्रत्येक केसेसमध्ये आज भरपूर केसेस होत्या, सांगेल मी माझं आयुष्य तुम्हाला. पण त्यांनी मला जामीन देऊन सोडून, आणि मी एकट्याने मग प्रयत्नाने सर्व केसेस नील केल्यात. आज 25 वर्ष झाले त्याला. आणि आजपर्यंतचं आमचं फॅमिली खूप आनंदात जगतोय. असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या, भगवंताचा आशीर्वाद राहू द्या, बुद्ध भगवंताचा आशीर्वाद, आंबेडकरांचा. एकंदरीत कसं म्हणजे लहान भाऊ असून मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी कार्य केलं असं झालं. खूप मला जीव लावला, रात्र असू अपरात्र असू, जेल असू, लोकांप असू, पोलीस असू. हे आज आनंदाचा क्षण आहे, पण आठवलं जातलं म्हणून त्यांनी. आणि मी सांगितलेलं तुम्हाला की ते आले की त्यांच्या तोंडूनच ऐका. वाढदिवसाचं आज निमित्त ठरलं. तर वाढदिवस आहे. सांगा जरा 2 शब्द सांगा बोल बिंदास. रंजप्पा. ते लाजतायत कधी कोणाला एक सांगायचं ना, आता मन भरून येतं सगळं ते जुने हा, आठवणी. आणि ते एकदम ना हळवे आहेत. ते असं बोलायला गेलं ना की पटकन रडणार, हा रडणार. रडू येतं त्यांना बोलला लगेच. तरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं. ठीक आहे. तर अशा रीतीने मित्रांनो आमचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. तर आता अजून याच्या पुढे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला बाबा बाजूला व्हा, बाबा बाजूला. गरम आहे गरम आहे बाबा, खूप गरम आहे बाबा, खूप गरम आहे. नो नो च्या मागं जा, डबल जा तिकडे. कोणता घेऊ? काय दोन घेते डबे आहेत त्यांच्यात. काय नको त्याच्यात? मित्रांनो हे बघा, हे काय आहे? ते मूग मुसलाम. मुर्ग मुसलम. आणि हे मला वाटतं स्पेशल आहे तिथलं आहे ना. हा त्या हॉटेलचं स्पेशल आहे काय. आणि हे सगळं सेम आहे तेच. त्यांनी जो पनीर वगैरे मारलंय. कांदा इकडे हे काय? आता हे काय मूर्ख मुसलमान. आणि बोला आता नाही टाकलं तर आप तो बघा. खाए मुर्ग मुसल्लम, अपनी तो बस राइस प्लेट. सलाम सेठ, सलाम सेठ, सलाम सेठ. हम वड़ा पाव खा के दिन निकलता है, ये सब हमको नहीं जमता है भाई. सलाम सेठ, सलाम सेठ, सलाम सेठ. तर मित्रांनो हे बघा, ते सुमितनी सगळं हॉटेलमधून मागवलं. आणि इथे रोट्या आहेत, रोट्या पण गरम आहेत. आणि माझा बाबल्या बसला इथं. तर आता आम्ही जेवण करतो. इकडे मी जिरा राईस बनवलाय घरी. हा बघा, जिरा राईस आम्ही आणला नाही, म्हटलं घरीच बनवूया. चला आणि हा बघा आमचा चला आता कसा बसलाय. आमचा बाबल्या बसलाय. बाबल्याचं काय खाण्याचं हे नसतं, त्याला फक्त माणसांची आवड. राणी घे ना, चला राणी. तर पहिले आईला खाली जेवण देतो. आई खाली आहेत ना खालच्या रूम मध्ये. ते चला ए टेस्ट करा. सुमितनी मागवलंय काय काय मुर्ग मुसलम, पुन्हा काय काय आहे. हिला काय तू चिकनचा पीस तुटं ना मागातपासून. तिला म्हणते हातोडा आणून देऊ. लेग पीस आहे बहुतेक तो. सुजलला दे ना ते. सुजलला वाटलं ते. हा सांगू नकोस. टेस्ट कशी आहे? खाल्लं नाही कवा कवा तुम्ही कवा. कांदा नाही, हे नाही लिंबू. टेस्ट कशी आहे? कशी आहे सांगा. त्यांना काय टेस्टची गरज नाही, तर नुसतं निबारवाले आहेत सगळे, बिंदासवाले. अयो, इकडे लाल गळायला लागली. अरे, म्हणजे टेस्ट चांगली आहे. नजरच नाही, टक लावून बसला. अयो, खाली लाल गळायला गेली. तुला बाबा नंतर देणार. मी घेते, तिला दे. मला आहे. आम्ही हे बघ, आम्ही साईडला लपवून ठेवले 2 पीस. लिंबू होता ना. हे बघ आमचे 2 पीस लपवलेत आम्ही. हे घे ना, धर ना. साक्षा याच्यात देऊ तुला? तर मित्रांनो अशी पार्टी केली. हे बोलत होते, साक्षी बोलत होती की ना बिर्याणी मागवशील ना. म्हटलं अजिबात मागवणार नाही. आणि त्यांनी जशी मला सरप्राईज दिली तशी मी पण त्यांना सरप्राईज दिली. म्हटलं बिर्याणी नाही, आपण हॉटेलमधून जेवण आणूया. आणि मग आम्ही हॉटेलमधून मागवलंय जेवण आता. तर आता जेवतोय मित्रांनो. तर सर्वांनी जेवायला या. सुजल गेलाय आईला खाली जेवण. सुजल खाली जेवायला गेलाय. जेवायला जेवणाची टेस्ट कशी आहे ती सांगा. एक नंबर. आता हॉटेलचं जेवण उत्तर कसं असणार सांगा आता. चांगलंच असणार ना. आमचा सुमित आहे ना, भाईखेडापासून कुर्ल्यापर्यंत फेमस आहे. फेमस आहे जेवणाचा. जेवणाचा शौकीन आहे तो. त्याला रोज कपड्याचा आणि जेवणाचा शौक आहे त्याला. एक हॉटेल तुम्ही विचारा, बांद्र्यापासून पूर्ण भाईखेडापासून हा? कुर्ल्याला तर रोज जेवायला जातो. रात्रीच्या 1ला 2ला तुम्ही रोज त्याला ओरडतो.
मित्र कामावून आले काय आले मग एकेकाची पार्टी हाती ठरली. हा सगळ्या मित्रांचे पगार झाले ना की सगळ्यांना सांगून ठेवले. एक मिनिट जरा नाव नको अरे नाव आहे मुख्या आपण ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया. अरे नाव सांगून परत कुर्ल्याचे 2-3 हॉटेल दोन तीन सहारा तर फेमस आहे. सहारा दिल्ली जायका शेराई करिश्मा धाबा आहे ना. बाबो बघा जेवल्यानंतर ना मित्रांनो कुर्ल्याला एक ते हे काय आपण खातो बाबा फालुदा. बाबा फालुदा गेलेलो आपण व्हिडिओ बनवलाय नाही, तिथला. बाबा फालुदा खाणार आणि आम्हाला काय आणणार माहितीये का येताना रबडी मटका रबडी मटका रबडी आणतो. मटका रबडी घेऊन येतो. खुश करतो रात्रीचा आम्ही ओरडू ना त्याला मग लालूच करतो. मग लालूच देतो आम्हाला 2 मटके घेऊन येतो खावा आणि गप्प बसा बोलू नका. पण हा साधा आहे, याला काहीच नाही. मिळालेलं साधं आहे आमचं. हा साधा आहे. भाकरी तो भाकरी खरड्यावाला आहे फक्त खरडा आणि भाकरी चटणी मिरची तो. चटणी मिरची. तुझ्या आला आला सुजल उघड ये बाळा घरात. तर मित्रांनो असं त्याला खाण्याचा जास्त शौक आहे आणि तो त्याच्या मित्रांचा पगार झाला ना की त्यांनी सर्वांना सांगून ठेवलंय की आज मी तुमचा पगार झाला नाही की प्रत्येकाने मला पार्टी द्यायची. अशी त्यांची सगळं कॉन्ट्रो काढतात कॉन्ट्रो आणि जातात जाऊ दे चला असं नाही. जाऊ दे, हेच वय खाण्यापिण्याचं हा. पिण्याचं नाही सॉरी खाण्याचं. एक दिवस दुपारचा फक्त जेवतो रात्रीचा रोज काही ना काही त्याचं बाहेरचं चटाक मटक चालू आहे. चायनीज खातो आम्ही किती ओरडतो चायनीज खाणे. पण जाऊ द्या चला खाऊ द्या खायचं वय आहे, खायचं शौकीन आहे. आणि तू का बसली ग जेव ना. लेकरू आहे. अरे तो सुजल काय करतोय खाली. मात्र ओरडले तो होते येतो. का? साराने आहे का चांगली टेस्ट. मस्त आहे. चला मित्रांनो आता मी टेस्ट करते. खा आणि हे खा 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 खा. अगं माझं बाळ ते बाळाला देणार आहे बरं का. बाळाला आता नाही बाळाला नंतर देणार आहे कारण बाळाचं हे खाणं नाहीये. त्याला कुठल्या पद्धतीने समीर आता मित्रांनो टेस्ट करून बघते. ह्याला काय बोलतो दादा सुमित. चला का? ते मुस्लाम मधले हे तंदुरी. तंदुरी आहे. चिकन ना तंदुरी करून ना अख्खी चिकन असते ना कोंबडी तंदुरी ती करून मग ती ग्रेव्हीमध्ये टाकले त्यामुळे तिचं भुजिंगचा वास मस्त येतो ना ग एकदम. तिला जी भाजलेली आहे ना वास मस्त येतो. या सगळ्यांनी जेवायला. तर मित्रांनो चला जेवून घेतो आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.